शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी ठाकरे सेनेकडून बँकांची शाळा उपक्रम राबवला जाणार आहे। संभाजीनगरमधील बँक ऑफ महाराष्ट्र बँकमध्ये अंबादास दानवे आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत अधिकाऱ्यांना ते जाब विचारतात। पीक कर्ज मिळवून देण्यासाठी ठाकरे सेना आता संभाजीनगरमध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आमच्या घरी शेती आहे साहेब, आपली अडचण आपल्याला समजू शकतो की बरं इथं तरी मी तर विदर्भातला, तिथं तर डबल पेरणी तिबर पेरणी झाल्याशिवाय आमच्या इथं दरवेळेच हे होतं। तर ह्या अडचणी माहीत असल्यामुळे तळागाळात मी सुद्धा जेव्हा सकाळी शेतकऱ्यांना जाऊन भेटतो पीक कर्ज मिळवून देण्यासाठी फक्त नवजुनं तरी करून घ्या। अंबादास दानवे इथे दाखल झाले थेट बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये। काही सवाल त्यांनी याबाबत उपस्थित केले। आपण ही दृश्य पाहताय, माध्यमांच्या समोरच ही सगळी चर्चा सुरू आहे। त्याला जर उत्पन्नाला बी बियाणाला पैसे वेळेत भेटले नाही तर तुम्हाला काहीच करता येणार नाही। पीक कर्ज मिळावं यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून हे एक पाऊल उचललं गेलं। बँकेने इव्हन ऑनलाईन एक लिंक सुद्धा दिली आहे, तुमचं स्वतःचं तुम्ही कर्ज खातं स्वतःच तिच्यात फीड करू शकता। ऑनलाईन सँक्शन होतं, त्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचं। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सचिन, नेमकं काय अंबादास दानवे यांनी या ठिकाणी येऊन म्हटलं आणि मग त्याच्यावर काय नेमकं उत्तर अधिकाऱ्यांकडून तिथल्या दिलं गेलं? रिकी, जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पीक कर्ज संदर्भात, त्या संदर्भात खरं तर हा आंदोलन आहे। या ठिकाणी दानवे हे आलेले आहेत मुख्य कार्यालयामध्ये, जो बँक ऑफ महाराष्ट्राचा आहे। आणि यामध्ये शेतकऱ्यांना ज्या ज्या अडचणी येतात ते अडचणी ज्या बँकेच्या प्रमुखाकडे मांडली जात आहेत। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना सिबिल नाकारून त्यांना लोन दिलं जात नाही। सिबिलचा हा मोठा एक इश्यू शेतकऱ्यांसंदर्भात आहे। जरी सरकारने त्यांना सांगितलेलं आहे की सिबिल घेऊ नका, सिबिल मागवू नका शेतकऱ्यांना, तरी देखील शेतकऱ्यांना सिबिल मागितलं झालं, त्यामुळं शेतकऱ्यांना पीक कर्ज भेटत नाही। अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। त्याचबरोबर जे शेतकरी फक्त जामीनदार म्हणून आहे अशांना देखील दिलं जात नाही। त्याचबरोबर ज्यांनी मागच्या लोनचं सेटलमेंट केलेलं आहे त्यांना देखील आता लोन दिलं जात नाही। अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे शेतकऱ्याची। त्यामुळे शेतकऱ्याचे हे सर्व जे प्रश्न आहे ते तातडीने मिटवावे। म्हणून हा जो सेंट्रलाइज ही बँक आहे, प्रमुख शाखा आहे, यामध्ये सध्या नाही का दानवे आलेले आहेत। आणि ज्या खालच्या बँका असतील, तालुका स्तरावरती असतील, ग्रामीण गाव स्तरावरती ज्या असतील, त्यांना देखील तुम्ही सूचना देण्यात आहेत। स्वतःचा अधिकार वापरून जे शेतकरी येतील, जे कर्ज मागतील, जे नियमात बसतील, त्यांचे एक तर थेट त्यांना कर्ज देण्यात यावं किंवा त्यांना रिजेक्ट करण्यात यावं। त्यांना त्यांच्या फायली हा लटकून ठेवू नये, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने केली जात आहे। सविस्तर चर्चा सध्या सुरू आहे। रीती जी, सचिन, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। तुम्ही इथं आता नाही सर, आरबीआयचा आदेश आहे, आरबीआयचा आदेश आहे। मग सरकार काय सांगतात, तुमच्या बँकिंगची मीटिंग असते त्याच दिवशी मुख्यमंत्री सांगतात की सिबिल चेक करायचं नाही, त्यावेळेस तुमचे सगळे अधिकारी ह्या गोष्टी मान्य करतात। मग आता मला सांगा, सिबिल बरं, आता सिबिल तपासलं, मी समजा थकबाकी असली, कोणाला बुडवलं तर तेही मला मान्य। चला, मी बुडवलं एखाद्या बँकेला, कर्जच भरत नाही म्हणून माझं सिबिल तर मला मान्य आहे। पण मी सिबिल ओटीएस केलेलं असताना मग माझं सिबिल, मी तर चांगल्या नियत म्हणून मला पुन्हा चांगलं कर्ज मिळावं वगैरे म्हणून मी ओटीएस केलं। आम्ही तर म्हणतो ना की ओटीएस केल्याबरोबर दुसऱ्या दिवशी आम्ही कर्ज देतो सर, इथपर्यंत बँकेत। मी तुम्हाला आता मला आलेला मेसेज दाखवतो, म्हणजे हा तर यांनी तर कर्ज फेडलेलं आहे। हा एक आता मी जस्ट मला गदाण्याचा मेसेज आहे, हे तुम्हाला वाचून दाखवतो।